नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे शब्दात मांडता येत नाहीत, पण ते मनाच्या कोपऱ्यात कायमचे कोरले जातात. आमच्यासाठी असाच एक अत्यंत आनंदाचा आणि हळवा क्षण म्हणजे आमच्या घरात झालेलं छोट्या पावलांचं आगमन. आमचा लाडका लेक मंदार. बाळ जन्माला आल्यावर दिवस कसे पंख लावून उडून जातात कळतच नाही. असं वाटतं की कालच माझ्या कुशीत आला होता, आज तो स्वतःच्या पावलावरती चालायला लागलेला आहे. इतका इतका वेळ काळ कसा काय फास्ट जात आहे. आज तो स्वतःच्या पावलावरती चालत आहे, उद्या तो धावेल, नंतर तो जगाच्या शर्यतीत भाग घेईल, स्वप्नांच्या मागे धावेल. पण त्याची ही इवलीशी पावलं, त्याचं हे निष्पाप बालपण मला कायम जपून ठेवायचं असतं. म्हणूनच मी आपल्या युट्यूब चॅनलवरती डेली व्लॉग सुरू केले आणि त्याच्या माध्यमातून माझ्या मंदारचं बालपण मी साठवून ठेवण्याचा, आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते व्हिडिओज आम्ही जेव्हा केव्हा बघू तेव्हा आम्हाला फक्त आनंद वाटला पाहिजे, सुख वाटलं पाहिजे. म्हणूनच आम्ही मंदारचे पाऊलुंडे करायचे ठरवले. त्याप्रमाणे दुपारच्या वेळी मी पाऊलुंडे बनवून घेतले होते. संध्याकाळच्या वेळी गल्लीतल्या महिलांना बोलावून घेतलं आणि गल्लीतले लहान चिल्लीपिल्ली त्यांना सुद्धा गोळा केलं होतं. कारण महिलांना मंदारचं औक्षण करण्यासाठी बोलवलं होतं आणि चिल्ल्यापिल्ल्यांना ते पाऊलुंडे जे केलेले आहेत ते खायला द्यायचे, वाटण्यासाठी केलं होतं. औक्षण झाल्यानंतर हे पूर्णाचे गोड पाऊलुंडे आम्ही गल्लीतल्या सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना वाटली. आता काही जण ते पाऊलुंडे समोर ठेवून त्याच्यावरती बाळाला चालायला लावतात, पण इथं अन्नाचा अपमान होतो म्हणून मग मी ते म्हणजे ते करण्याचं टाळलं. आणि शेवटी ते लहान मुलांना खायला द्यायचं असल्यामुळे आपण तसं नाही करू शकत, म्हणून मग ते फक्त ते जे डिझाईन केलं होतं त्याच्यावरूनच त्याला चालायला लावलं. आणि मग ते पाऊलुंडे लहान बाळांना दिले त्या सगळ्या आलेल्या. आणि त्या लहान बाळांनी आनंदाने आणि आवडीने ते पाऊलुंडे खाल्ले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून माझं मन अगदी तृप्त झालं. मुलं हसत खेळत ते खात होती आणि मंदारच्या अवतीभोवती बागडत होती. त्याला टाळ्या वाजून त्याचं कौतुक करत होती. सतत मंदार 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 त्याला हाक मारत होती. ह्या सगळ्यांमुळे ना घरात खऱ्या अर्थाने एक जत्रा भरल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. खूप छान, अगदी सण असल्यासारखं वाटत होतं. आज मंदार खूप लहान आहे, त्याला कदाचित हे सगळं समजत सुद्धा नसेल, पण जेव्हा तो मोठा होईल, समजूतदार होईल आणि स्वतःचा हा व्हिडिओ बघेल ना, तेव्हा त्याला समजेल की त्याची आई बाबा त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींवरती किती प्रेम करायची. त्याच्या प्रत्येक गोष्टी आठवणीत ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करत असायचे. माझ्या बाळा, तुझ्या या छोट्या पावलांनी आमच्या आयुष्यात खूप मोठा आनंद घेऊन आला आहेस. तू तुझ्या आयुष्यात खूप खूप मोठा हो, यश संपादन कर, पण मनानं मात्र नेहमीच असाच निष्पाप राहा. तुझी ही पावलं नेहमीच योग्य मार्गावरती चालवत, हाच आईबाबांचा तुला आशीर्वाद आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा माझ्या लाडक्या लेकाला खूप खूप गोड गोड आशीर्वाद द्या. तुमच्या छान छान शुभेच्छा आमच्या सोबत राहू द्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा असाच सपोर्ट करत चला. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि अशा छान छान वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आमच्या सुंदर आठवणींच्या प्रवासामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय. आणि जाता जाता आमच्या लाडक्या लेकाचं एक मस्त वॉक बघा आणि आमचे सुंदर सुंदर फोटो मी शेवटी ॲड केलेले आहेत ते पण बघा. चलो भेटूयात पुन्हा, बाय बाय.